मित्रांनो, मुंबई भारतातील सर्वात महागड्या शहरांपैकी एक, जिथे छोटंसं घर घ्यायलाही लोक आयुष्यभर मेहनत करतात. पण या मुंबईत आजही हजारो कुटुंब 50 ते 60 वर्ष जुन्या म्हाडाच्या इमारतींमध्ये आणि रो हाऊसमध्ये राहत आहेत. वरळी, वांद्रे रिक्लेमेशन, चारकोप, गोराई, एकेकाळी ही घरे म्हणजे स्वप्न होती. पण आज अनेक इमारती स्ट्रक्चरली वीक झाल्या आहेत. काही ठिकाणी लिकेज, काही ठिकाणी क्रॅक्स, काही ठिकाणी पार्किंगची समस्या, काही ठिकाणी फायर सेफ्टी कन्सर्न्स आणि काही ठिकाणी तर बिल्डिंग्स इतक्या जुन्या झाल्या आहेत की रेसिडेंट्समध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. आणि अशातच मुंबईतल्या रिडेव्हलपमेंट सेक्टरमध्ये एक मोठी बातमी समोर आली आहे. हायकोर्टने वरळी आणि वांद्रेतील म्हाडाच्या हजारो इमारती आणि रो हाऊस परिसरांच्या क्लस्टर रिडेव्हलपमेंट संदर्भातील निविदा प्रक्रियेला स्थगिती देण्यास तूर्त नकार दिला आहे. आणि या एका निर्णयामुळे आता संपूर्ण मुंबईत चर्चा सुरू झाली आहे. म्हाडा आता इंडिव्हिज्युअल रिडेव्हलपमेंटपेक्षा मोठ्या क्लस्टर टाउनशिप प्लॅनिंगकडे जात आहे का? मोतीलाल नगरसारखं मॉडेल आता चारकोप, गोराई आणि इतर मोठ्या म्हाडा कॉलनीजमध्येही दिसणार का? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, ज्या सोसायटीजची रिडेव्हलपमेंट प्रोसेस सुरू आहे त्यांनी आता काय करावं? चला, आज आपण हा संपूर्ण विषय न्यूज, लीगल अँगल, रिडेव्हलपमेंट इम्पॅक्ट, म्हाडाचं विजन आणि रेसिडेंट्सच्या फ्युचरच्या दृष्टीने अगदी सविस्तर समजून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण थोडं मागे जाऊया. 1950 ते 1960चा काळ. त्यावेळी मुंबईमध्ये अफोर्डेबल हाऊसिंगची मोठी गरज होती. हजारो मध्यमवर्गीय आणि निम्न मध्यमवर्गीय कुटुंब छोट्या घराच्या शोधात होती. आणि त्याच काळात म्हाडा आणि त्या काळातील हाऊसिंग ऑथॉरिटीजमार्फत अनेक हाऊसिंग कॉलनीज विकसित करण्यात आल्या. वरळी, वांद्रे, चारकोप, गोराई, मोतीलाल नगर आणि अशा अनेक भागांमध्ये हजारो कुटुंबांना घरे देण्यात आली. त्या काळात हे प्रोजेक्ट्स म्हणजे मिडल क्लास फॅमिलीजसाठी ब्लेसिंग होते. छोटं घर, पण स्वतःचं घर. हजारो कुटुंबांनी इथून आपलं आयुष्य सुरू केलं. मुलांचं शिक्षण, लग्न, नोकरी, संपूर्ण आयुष्य या कॉलनीजमध्ये गेलं. पण वेळ बदलली, मुंबई बदलली, लोकसंख्या वाढली, गरजा वाढल्या, पण बिल्डिंग्स त्या मात्र जुन्याच राहिल्या. आज अनेक म्हाडा कॉलनीजमध्ये बिल्डिंग्सना 50-60 वर्षांपेक्षा जास्त काळ झाला आहे. काही बिल्डिंग्स स्ट्रक्चरली वीक झाल्या आहेत. काही ठिकाणी प्लास्टर पडतो. काही ठिकाणी लिकेज कायमचं झालं आहे. ड्रेनेज सिस्टम्स जुने झाले आहेत. इंटरनल रोड्स अरुंद आहेत. फायर ब्रिगेडला ॲक्सेस मिळणं कठीण आहे. पार्किंग ऑलमोस्ट इम्पॉसिबल झालं आहे. आणि काही रो हाऊस लेआउट्समध्ये इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅनिंग आजच्या काळासाठी पुरेसं नाही. अनेक रेसिडेंट सांगतात की आम्ही आयुष्यभर इथे राहिलो, पण आता बिल्डिंग्सच्या सेफ्टीबद्दल चिंता वाटते. आणि म्हणून रिडेव्हलपमेंट हा आता लक्झरीचा विषय राहिलेला नाही, तर नेसेसिटी बनला आहे. आणि इथेच म्हाडाचा मोठा रिडेव्हलपमेंट विजन समोर येतो. सरकारचं म्हणणं आहे की की इतक्या मोठ्या कॉलनीजमध्ये फक्त इंडिव्हिज्युअल बिल्डिंग रिडेव्हलपमेंट करून प्रश्न सुटणार नाही. कारण जर प्रत्येक सोसायटी वेगवेगळ्या डेव्हलपरसोबत रिडेव्हलपमेंट करू लागली, तर संपूर्ण एरिया प्लॅनिंग विस्कळीत होऊ शकते. कुठे रोड प्लॅनिंग वेगळी, कुठे बिल्डिंग हाईट्स वेगळ्या, कुठे फायर ॲक्सेस नाही, कुठे पार्किंग नाही, कुठे इन्फ्रास्ट्रक्चर मिसमॅच. आणि म्हणून म्हाडा आता क्लस्टर लेव्हल प्लॅनिंगकडे जात असल्याचं दिसत आहे. म्हणजे संपूर्ण परिसराचा इंटिग्रेटेड रिडेव्हलपमेंट, टाउनशिप स्टाईल प्लॅनिंग, वायडर रोड्स, बेटर ड्रेनेज, ओपन स्पेसेस, कमर्शियल झोन्स, फायर ॲक्सेस, पब्लिक ॲम्युनिटीज, मॉडर्न इन्फ्रास्ट्रक्चर आणि लाँग टर्म अर्बन प्लॅनिंग. आता येतो सर्वात महत्त्वाचा भाग, हायकोर्ट केस. काही हाऊसिंग सोसायटीजनी या क्लस्टर रिडेव्हलपमेंट पॉलिसीला चॅलेंज केलं. त्यांचं म्हणणं होतं, आम्हाला रिडेव्हलपमेंटचा अधिकार आहे. सोसायटीजचा दावा असा होता की जमीन म्हाडाची असली तरी व्हॅलिड लीज अग्रीमेंट्स अंतर्गत सोसायटीजना रिडेव्हलपमेंट राईट्स आहेत. आणि क्लस्टर रिडेव्हलपमेंट पॉलिसीमुळे इंडिपेंडंट रिडेव्हलपमेंट किंवा सेल्फ रिडेव्हलपमेंटची संधी कमी होत आहे. त्यांनी रिडेव्हलपमेंट टेंडर प्रोसेसवर स्टे मागितला. पण हायकोर्टने सध्या स्टे देण्यास नकार दिला. कोर्टने रिडेव्हलपमेंटची आवश्यकता मान्य केली. कोर्टने म्हटलं की बिल्डिंग्सची अवस्था गंभीर आहे
रेसिडेंट्सचं जीवनमान सुधारण्यासाठी रिडेव्हलपमेंट आवश्यक आहे. मात्र कोर्टने फायनल अप्रूव्हल दिलेला नाही. फायनल हिअरिंग अजून बाकी आहे आणि रिडेव्हलपमेंट प्रोसेस ही अंतिम न्यायालयीन आदेशाच्या अधीन असेल. आणि आता सर्वात मोठी चर्चा सुरू झाली आहे मोतीलाल नगर पॅटर्नबद्दल. कारण मोतीलाल नगरमध्ये आधीपासून मोठ्या स्केलवर रिडेव्हलपमेंट प्लॅनिंग सुरू आहे. लार्ज स्केल टाउनशिप अप्रोच, इंटिग्रेटेड प्लॅनिंग, क्लस्टर मॉडेल. आणि आता वळई आणि वांद्रे प्रकरणात आलेल्या डेव्हलपमेंट्सनंतर अनेक रेसिडेंट्स असा प्रश्न विचारत आहेत, भविष्यात चारकोप, गोराई आणि इतर मोठ्या म्हाडा कॉलनीजमध्येही असाच मॉडेल लागू होऊ शकतो का? कारण या भागांमध्येही मोठ्या प्रमाणावर जुने म्हाडा फ्लॅट्स आणि रो हाऊस लेआउट्स आहेत आणि अर्बन प्लॅनिंग चॅलेंजेस वाढत आहेत. अनेक रेसिडेंट्सच्या मनात प्रश्न आहे, जर क्लस्टर रिडेव्हलपमेंट झाला तर फायदा काय? मॉडर्न इन्फ्रास्ट्रक्चर, वायडर रोड्स, बेटर ॲम्युनिटीज, मॉडर्न टाउनशिप लिव्हिंग, बेटर प्लॅनिंग. आणि काही रेसिडेंट्समध्ये अशी अपेक्षा आहे की मोतीलाल नगरसारख्या प्रोजेक्ट्सप्रमाणे फ्युचर प्रोजेक्ट्समध्येही बेटर कार्पेट एरिया मिळू शकतो. इथे एक गोष्ट स्पष्ट समजून घेणं आवश्यक आहे. प्रत्येक प्रोजेक्ट वेगळा असतो. प्रत्येक रिडेव्हलपमेंटची टर्म्स वेगळे असतात. कार्पेट एरिया, कॉर्पस, रेंट, ॲम्युनिटीज हे सर्व प्रोजेक्ट स्पेसिफिक असतं. त्यामुळे सर्वांना मोतीलाल नगरसारखेच बेनिफिट्स मिळतील असं निश्चितपणे म्हणता येणार नाही. पण प्लॅन टाउनशिप रिडेव्हलपमेंटची शक्यता नक्की वाढत आहे. पण आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, चारकोप, गोराई आणि इतर मोठ्या म्हाडा कॉलनीजमधील सोसायटींसाठी ही बातमी खूप गंभीरपणे समजून घेण्यासारखी आहे. कारण वरळी आणि वांद्रे प्रकरणात हायकोर्टने स्टे नाकारल्यानंतर म्हाडाचा मोठा क्लस्टर टाउनशिप रिडेव्हलपमेंट व्हिजन आता अधिक स्पष्ट दिसू लागला आहे. आणि हा पॅटर्न मोतीलाल नगर रिडेव्हलपमेंटमध्येही आधीपासून दिसत आहे. म्हणजे म्हाडा आता फक्त इंडिव्हिज्युअल बिल्डिंग रिडेव्हलपमेंटकडे पाहत नाही, तर पूर्ण एरिया लेव्हल प्लॅनिंग करत असल्याचं दिसत आहे. वायडर रोड्स, इन्फ्रास्ट्रक्चर, ओपन स्पेसेस, कमर्शियल प्लॅनिंग, मॉडर्न टाउनशिप डेव्हलपमेंट. आणि म्हणूनच ज्या सोसायटीजची रिडेव्हलपमेंट प्रोसेस अजून सुरुवातीच्या स्टेजमध्ये आहे आणि जिथे अजून डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट किंवा PAA फायनल झालेला नाही, अशा सोसायटीजनी आता खूप सावध राहण्याची गरज आहे. कारण भविष्यात म्हाडाने चारकोत आणि गोराईसाठी सुद्धा मोठी क्लस्टर रिडेव्हलपमेंट पॉलिसी आणली तर इंडिव्हिज्युअल रिडेव्हलपमेंट प्रपोजल्सना म्हाडा लेव्हलवर ऑब्जेक्शन्स, डिलेज किंवा रिजेक्शनसारख्या अडचणी निर्माण होऊ शकतात. विशेषतः ज्या सोसायटीज अजून इनिशियल डिस्कशन स्टेजमध्ये आहेत त्यांनी रिडेव्हलपमेंटचा निर्णय घाईघाईने घेण्यापेक्षा म्हाडाची फायनल रिडेव्हलपमेंट पॉलिसी येईपर्यंत वेट करणं आणि पॉलिसी क्लॅरिटी आल्यानंतरच पुढचा निर्णय घेणं हे भविष्यासाठी अधिक सुरक्षित ठरू शकतं. कारण रिडेव्हलपमेंट हा फक्त आजचा डिसिजन नसतो, तो पुढचा अनेक दशकांच्या फ्युचर प्लॅनिंगचा निर्णय असतो.